पांडुरंगाच्या दर्शनाला मी इथंच थांबते. अंबाबाई पटंग आहे ना, तिथं आईसाहेब थांबल्या. गणेशजीला घेतलं, त्या ठिकाणी वाहनावर बसून निघाले. महाद्वारात आल्याबरोबर सर्वांना सांगितलं, महाराज पार्किंग तिकडं आहे, वाहन आपला करू इथं सोडा. सगळीकडे पाहिलं आपण तर हनुमानजीच्या समोर फक्त नंदी पंढरीत आहे बरं का. पंढरीत आपण गेल्याबरोबर नामदेवबारीकडे जाताना उजव्या हाताला भगवान हनुमानजीचं मंदिर आहे. त्या हनुमानजीच्या मंदिरात सांगितलं असं करा, तुम्ही इथे थांबा. तिथे थांबले. पुन्हा निघाले पुढे. दर्शन घेण्यासाठी मध्ये प्रवेश केल्याबरोबर एवढी गर्दी होती. गणेशजीला सांगितलं, गणेश बाबा मला काय मध्ये येणं शक्य नाही, इथं थांबा. डाव्या हाताला गणेशजी थांबले आणि भगवान शिवजी गेले. शिवजी गेल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मे पाहिल्याबरोबर काही केलं नाही, उचलन भगवान शिवजीला डोक्यावर घेतलं. कधीही तुम्ही जा, पंढरीला आपल्याला पाहायला मिळणार नाही, पण जिथं जिथं पांडुरंगाचं मंदिर आहे त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर भगवान पांडुरंगाच्या मस्तकावर शिवजीची पिंड आहे. एवढा भेद त्यांच्यामध्ये नाही. म्हणून रामाची भगवान शिवजीची उपासना केली, रामाला पोचते. गणेशाची उपासना केली, शिवजीची उपासना गणेशाला पोचते. त्याचं कारण आहे अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. अर्धांगी पार्वती आहे म्हणजे भगवान शिवजीची उपासना पार्वती आईची होते. आणि मला सांगा, आईच्या हृदयामध्ये जर कोण असतं माहिती आहे का? फक्त बाळ असतं बरं का. आईच्या हृदयामध्ये भगवान बाळ असतं. म्हणून कार्तिक स्वामी आणि भगवान या ठिकाणी प्रत्यक्ष गणेशाची उपासना केल्याचं फल मिळतं. भगवान सूर्यनारायणाची उपासना म्हणजे प्रत्येक सूर्यवंशी भगवान करगुतिलक भगवान रामाची उपासना करते. या अर्थी एका भगवान शिवजीची उपासना केली की पंचदेवतेची उपासना प्राप्त होते. निर्विघ्नपणे कार्यसिद्धी, ज्ञानाची प्राप्ती, प्रेमाची प्राप्ती, ऐश्वर्याची प्राप्ती असं सर्व या ठिकाणी प्राप्त होणार हे सर्व दैवत आहे. म्हणून आपण परमभाग्यवान आहात. ज्या देवतेची आपण उपासना करणार आहोत त्या देवाचा परिचय होणं आवश्यक आहे. विठ्ठल अखिल कोटी ब्रह्मांड नायक महाकालेश्वराचं या ठिकाणी आपल्याला स्वरूप परिचय, स्वभाव परिचय, सामर्थ्य परिचय झाला पाहिजे. ऐका, 3 गोष्टींना परिचय होत असतो. इकडे लक्ष द्या. एक, स्वरूपाने परिचय होतो, स्वभावाने परिचय होतो आणि सामर्थ्याने परिचय होतो. विठ्ठल भगवान शिवजीची उपासना करत असताना त्या देवाला जाणलं पाहिजे. इकडे लक्ष द्या. शांत राहा, बोलू नका. कीर्तनामध्ये चित्त पाहिजे, बोलू नका बरं. गर्दी झाली जरा. बरं विठ्ठला शिवजी उपासना करणार आहोत. त्या देवतेचा परिचय झाला पाहिजे. परिचय होण्यासाठी 3 गोष्टी लागतात. एक, स्वरूपाने परिचय, स्वभावाने परिचय आणि सामर्थ्याने परिचय. बिनु जाने बिना विश्वास नाही होय, ग्राम कृपा बिन सुलभण सोयी. जाणल्याशिवाय विश्वास बसत नाही. लक्षात ठेवा. जाणण्यासाठी 3 गोष्टी लागतात. काही वेळेला स्वरूपाने परिचय होतो, काही वेळेला एखाद्या मनुष्याला सामर्थ्याने परिचय होतो, तर काही वेळेला स्वभावाने परिचय होतो. तसं भगवान शिवजीची उपासना करत असताना देव मानण्याचा विषय नाही. लक्षात, देव जाणला पाहिजे. म्हणजे जी उपासना करतो तो परमात्मा स्वभावाने कसा आहे, सामर्थ्याने कसा आहे, स्वरूपाने कसा आहे हे जाणण्यासाठी एका पहिल्या चरणामध्ये, अर्ध्या चरणामध्ये स्वरूप स्वभाव सामर्थ्याचा परिचय. शिव बोला